तर बघा, आज आपण घेत आहे नैसर्गिक सम. नैसर्गिक वेगळं आहे, सम आणि विषम. या संख्या किती, म्हणजे प्रश्न आला की त्याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की त्या संख्या किती आहे आणि त्यांची बेरीज, अगर समजा त्यांची सगळ्यांची बेरीज काढायची झाली तर आपल्याला ते बेरीज काढता आली पाहिजे. कारण की बघा, अगर मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आता, 3+4+5+6+7 असं करता करता आपण गेलो एकदम 84 पर्यंत, आणि यांना म्हटलं बेरीज काढा तुम्ही 84 पर्यंत. तर तुम्ही असं कराल का, 3+4 7, 7+5 12, 12+6 18, 18+7 असं करत राहाल तुम्ही कितपर्यंत, 84 पर्यंत. तर याची काही टेक्निक आहे, तर ते आपल्याला शिकायची आहे. ठीक आहे, तर हे मी मिटवतो सध्या. आता आपण सुरुवातीपासून घेऊ. याच्यामध्ये एक आहे त्रिकोणी संख्या. ठीक आहे, त्रिकोणी संख्या. तर माझ्या सोबत सोबत जर तुम्ही लिहाल तर चांगलं होईल, म्हणजे तुमच्याकडे पण ते गणित येतील आणि आपण इथून सॉल्व्ह करू शकू. तर लिहा, 21 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. गणित लिहा, 21 पाया असणाऱ्या 21 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या. आता हे सर, हे त्रिकोणी संख्या तर आम्ही पहिल्यांदा ऐकलं आहे की नाही. आता तुम्ही होऊ शकता पहिल्यांदा ऐकलं असेल किंवा काही पण. तर खूप जणांना हे समजत नाही. तर याचे सरळ सरळ सिंपल फॉर्म्युले आहे, ते फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचे आहे. ठीक आहे, तर याचा फॉर्म्युला लिहा तुम्ही. त्रिकोणी संख्या इज इक्वल टू 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. त्रिकोणी संख्या लिहा तुम्ही. त्रिकोणी संख्या इज इक्वल टू 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय 2 झालं, फॉर्म्युला खतम. ठीक आहे, जे कोणी म्हणत होते ना की गणित हार्ड आहे, तर हा फॉर्म्युला बघा की उळूच आहे. अगर हा प्रश्न आला तुम्हाला तर तुम्ही सरळ सरळ काय करू शकता, हा फॉर्म्युला लावू शकता. पण हा फॉर्म्युला फक्त याच्याच पुरती आहे. ठीक आहे, म्हणजे या गणितापुरती आहे. जसं दिसलं 21 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. जसं म्हटलं तर फॉर्म्युला काय आहे, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार डिवायडेड बाय 2. आता तुम्हाला प्रश्न पडेल की नैसर्गिक संख्या काय आहे, बरोबर आहे. आता याच्या पहिल्याच्या पार्टमध्ये, जो याचा पहिलेचा पार्ट झाला त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या है ना, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, हे सगळं झालेलं आहे. तर तुम्ही तो बघून घ्याल एकदा. हा, याच्यामध्ये नैसर्गिक संख्या, पुन्हा एकदा सांगून देतो, नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या निसर्गामध्ये उपलब्ध आहे किंवा ज्या तुम्ही मोजू शकता. ठीक आहे, तर नैसर्गिक संख्या. आता बघा, 21 पाया जसं म्हटलं तर आपली पहिली संख्या कोणती येईल इथे, पहिली संख्या कोणती येईल, 21. ठीक आहे, 21 आले. त्याच्या समोरची संख्या इथे काय सांगितलंय, 2 क्रमवार. क्रमवार म्हणजे लागोपाठ येणारी, बरोबर आहे. तर आपल्याला गणितातून किती भेटली, 21. तर इथे लिहायचं 21. क्रमवार मध्ये दुसरी संख्या कोणती आहे, 22 इंटू 22 डिवायडेड बाय 2. आता बघा, मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की पाढे पाठांतर करतात, बरोबर आहे. कमीत कमी म्हणजे 20 पर्यंत तरी पाढे आलेच पाहिजे. तर हे बघा, 2 ने 21 ला भाग जातो का, नाही. 2 ने 22 ला भाग जातो, बरोबर. त्या 2 ने किती वेळा भाग गेला, 11 वेळा. बे एक बे, बे एक बे. आता बघा, तुम्ही फक्त गणित लिहिलं असेल तर गणित लिहून थांबून जा, बाकी आपण इथे करू. ठीक आहे, मी तुम्हाला वेळ देईल, तुम्ही तेवढ्या वेळात करून घ्या. आता किती उरलं इथे, 21 गुणिला 11. आता मी हे लिहत आहे, तुम्हाला लिहायचं नाही आहे. ठीक आहे, 21 गुणिला 11. आता 11चा पाढा येणं कंपल्सरी आहे.
किंवा 21चा पाढा येणं कंपल्सरी आहे, बरोबर आहे. म्हणून म्हटलं पाढेपाठ पाहिजे. तर बघा मी इथच्या इथे गुणाकार करतोय. 21 एक 21चा 1, हातचे किती आले? 2. 21 एक 21 आणि हे 2, 22, 23. ठीक आहे. त्रिकोणी 21 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या किती आहे? 231. ओके. आता तुम्ही करा हे बिना पाहता करून बघा, म्हणजे तुम्हाला पाठांतर होऊन जाईल. गणित लिहून घ्या आणि पटकन करून घ्या. ठीक आहे. तेव्हापर्यंत मी समोरचं गणित लिहितो. झालं? थोडी स्पीड वाढवाला, एकदम आरामात नको लिहा, थोडं स्पीड वाढवून लिहाल. आता बघा हे इथं 25 आलं. गणित सेम आहे, फक्त इकडे काय होईल? आकडे चेंज होतील. फॉर्म्युला तोच राहील. आता आपण बिना काय करता 25 गुणीला काय येईल? 25 गुणीला 26, बरोबर आहे. डिवायडेड बाय 2 है ना. क्रमवार इथे 25 आहे, 25च्या समोर आपण गुणीला लिहू 26 आणि डिवायडेड बाय 2. आता 2 25ला तर भाग जाणार नाही, आपण कोणाला भाग देऊ पुन्हा? 26ला. बे एक बे, बेत्रिक 6 म्हणजे 13 एक 13, 13 26 होतात, तर तिथे 13 आले. आता 25 गुणीला 13 हे तुम्ही मनातल्या मनात करू शकता का? तर करून बघा. 25 त्रिक 75, 75चे 5, हातचे 7, बरोबर. 25 एक 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32. समजलं? आता आपण काय लिहिलं का? नाही. आपल्याला लिहायचं काय होतं? एक आता पेन नको चालवा, ठीक आहे. तुम्ही इकडे लक्ष द्या, पेन नंतर चालवाल. 25 जसे ते तसे होते. गणिताचा पॅटर्न समजून घ्या. 25 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. जसं हे म्हटलं, इथे काय लिहिलं? 25, बरोबर आहे. गुणीला त्याच्या समोरची संख्या 26 डिवायडेड बाय काय? 2. ह्या 2नी 25ला आपण, म्हणजे हा खाली डिवायडेड मध्ये आहे म्हणून 2नी 25ला तर भाग जात नाही, पण 26ला जातो. तर बे एक बे, बेत्रिक 6 है ना. त्याच्यानंतर आपण असं केलं असतं, 13 गुणीला 25 किंवा 25 गुणीला 13. आता बघा हे दोन्ही पाडे येणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. एक तर 13 गुणीला 25 केला तर 13चा पाडा करणं गरजेचं आहे, आणि 25 गुणीला 13 केला तर 25चा पाडा. आता बघा आपल्याला गणितामध्ये वेळ वाचवायचा आहे, ठीक आहे. पोलीस भरतीमध्ये किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला वेळ वाचवायचा आहे. तर वेळ वाचेल कसा? तर बघा तुम्ही जर का अगर पाढे नाही आले तर तुम्ही काय कराल? 3चा पाढा येते, 3 पाची 15चे 5, आजचा 1, 3 एक 3, 3 दुने 6 आणि 1 7. मग तुम्ही द्यान फुली 1 5 5, बे एक बे, बरोबर. इथे लिहाल तुम्ही 5, मग 7 आणि 5 कराल तुम्ही 12, 12चे 2, हातचा 1, इथे 3. उत्तर तेच आलं, उत्तर बदलणार नाही, याचे उत्तर येईलच, तेच येईल. पण काय होतंय त्याच्यामध्ये टाइम कन्झ्युम होते जास्त. समजलं? तर आपल्याला हा टाइम कमीत कमी यायला पाहिजे, म्हणून सर्वात आधी पाढेपाठ करायचे. आणि तुम्ही एका दिवसात पूर्ण पाढेपाठ कराल तर चांगलं होऊन जाईल. नाहीतर तुम्ही रोज त्याला म्हणजे जेव्हा फ्री वेळ असेल तर तुम्ही एक एक पाढा घेऊन पाठांतर करणं सुरू करून द्या, ठीक आहे. कारण की बघा पाढ्याचं महत्व हे आहे की तुम्ही अगर समजा लवकर केला तर तुम्हाला लवकर येईल. आता बघा याच्यामध्ये 25चा पाढा सोपी आहे ना. 25 दुने 50, 50 आणि त्याच्यावर 75, 75 नंतर 100, 100 नंतर 125, 125 नंतर 150 है ना. तर मला 25चा पाढा सोपी वाटला, तर मी काय केलं? उलट केलं. करायचा तर गुन्हा करायचा आहे. तर 25 तरी 75, 75चे काय केले? 5, हातचे 7, 25 एक 25 आणि 7, 25 आणि 7. 32 सर. एवढा वेळ नाही लावायचा आपल्याला, ठीक आहे.
हे ते उत्तर आहे. ओके, आलं लक्षात? आता आपण बिना पेन चालवता हे हे लिहून घ्या आणि हे जे कॅल्क्युलेशन जे करत आहे ना तुम्ही, ते गणिताच्या बाजूलाच करा. थोडासा जागा ठेवा आणि त्याच्याच बाजूला करा. ते आपण लहानपणी जे करत होतो ना, की पेज पलटवून सगळ्यात मागे करायचं, ते नाही करायचं आपल्याला. ते कॅल्क्युलेशन आपल्याला पाहिजे आहे नंतर. ठीक आहे, समजलं असेल तर एक गणित करून बघा तुम्ही स्वतः. ठीक आहे, 49 इथे लिहा. 49 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. आन्सर आल्यावर मला सांगाल की आन्सर आला. आन्सर नको सांगून द्या ना. आन्सर माझ्याकडे आहे, फक्त एवढं सांगाल की आन्सर आलं. आलं का समीर? आवाज नाही आला तुझा. समजलं नाही. समजलंच नाही का? ओके, तर विचारायचं ना समीर. तर समजलं नाही पुन्हा एकदा सांगा. सर आला तर सर. नाही तुला, तुझं आलं? हो सर. काय आन्सर आलं? 1225. 1225. हे बघ समीर, याच्यामध्ये बघ 49 आहे. 49 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. हे जसा क्वेश्चन आपल्याला माहित पडला तर त्याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला हा फॉर्म्युला लावायचा आहे. ठीक आहे, त्रिकोणी संख्या इज इक्वल टू 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. आता बघ, नैसर्गिक संख्या कोणत्या? आपल्याला त्याच्यामधली एक नैसर्गिक संख्या दिलेली आहे. निसर्गात जे पण संख्या आहे त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 अनंत, त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आपल्याला गणितात किती दिलेली आहे? 49. ठीक आहे, ती आपण घेतली 49 आणि त्यांनी काय म्हटलं? 2 क्रमवार. क्रमवार म्हणजे काय? लागोपाठ येणारे. जसं आता मी पहिल्या नंबरवर उभा आहे, तर माझ्या मागचा नंबर कोणता येईल? दुसरा. साहजिकची गोष्ट आहे, दुसरा. त्याच्या मागे तिसरा, त्याच्या मागे चौथा, पाचवा, सहावा, सातवा. हे क्रमवार आहे. तसंच 49व्या नंबरच्या मागे कोण येईल? 50. तर ते क्रमवार झाले. इंटू काय झाला इथे? 50. त्या दोघांचा काय करायचं आहे? गुणाकार. गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन. आता तुम्हाला अगर म्हणजे गुणाकार भागाकार नसेल समजत, म्हणजे तुमचं इंग्लिश मीडियम असेल, ठीक आहे, एक उदाहरणार्थ, तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल. ओके, जसं माझं मराठी मीडियम होतं, पण मला डिवायडेशन करणे म्हणजे भागाकार करणे हे मला माहित आहे. मल्टिप्लिकेशन करणे म्हणजे गुणाकार करणे हे मला माहित आहे. तर तुम्हाला इंग्लिशमध्ये याला गुणाकार म्हणतात, याला भागाकार म्हणतात. ठीक आहे, इंग्लिश मधलं हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, आता बघा, इथे 2 आहे, इथे 49 आणि 50. 2नी 49ला तर भाग जाणार नाही, बरोबर आहे. तर मी कशाला केला? 50ला केला. तर इथे 2नी 50ला भागितला तर किती येईल समीर? 25. 25. अरे समीरला विचारला, तू कशाला उत्तर दिलं? ठीक आहे, आता 25 गुणीला 49 करायचं आहे. ठीक आहे, आता 25 10 किती होते? 250, बरोबर. 25 10 250. त्याच्यातून अगर 25 काढले तर 25 9 किती होईल? 25.
किती 200 25. 225. तर बघ 225 चे आपण किती घेऊ शकतो, इथे 5 घेऊ शकतो. बाकी आपल्याला 22 हातचे ठेवावं लागेल. 25 चौक 100, 100 आणि 22 122. झालं, आलं उत्तर. बरं प्रणय, हेच उत्तर आहे. हो सर. ठीक आहे, समजलं आता. आता आपण नेक्स्ट वाला घेऊ, नैसर्गिक संख्यांचा. ठीक आहे, नैसर्गिक संख्या कशा काढतात हे हे समजलं असेल तर लिहून घ्या, मी मिटवतो, नाही तर मग मिटवू. लिहिलं सर. जेव्हा मी मिटवतो ना तेव्हा तुमच्याकडे खाली वेळ राहते, तर तुम्ही तेव्हापर्यंत ते सूत्र रीड करून घेत जा किंवा पाठांतर करून घेत जा. आता आपण हे असे खूप सारे गणित येणार. ठीक आहे, त्या प्रत्येक गणितांचे प्रत्येक याचे फॉर्म्युले राहणार. तर आपल्याला ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि पाठांतर करायचे. कारण की कसं आहे, एक्झाम मध्ये तुम्हाला सांगून नाही येणार की कोणतं येणार आहे बघ इथे. ठीक आहे, कोणतं गणित येणार आहे ते सांगून नाही येणार. तर तिथे समजा हा पायावाला गणित आला, त्रिकोणी संख्या शोधा, एवढा एवढा संख्या आहे, त्याचा पाया एवढा एवढा आहे, त्याची त्रिकोणी संख्या शोधा. तर तुमच्या डोक्यामध्ये फॉर्म्युला आला पाहिजे की दोन नैसर्गिक क्रमवार संख्याचा काय पाहिजे, गुणाकार आणि डिवायडेड बाय 2. हे पाठांतर पाहिजे, तेव्हाच तुम्हाला त्याचं उत्तर येईल. नाही तर मग समजा अगर तुम्ही हे लिहिलं की दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार, तर तुम्ही गुणाकार लिहून उत्तर येईल का ते, नाही. डिवायडेड बाय 2 तर पाहिजे ना त्याच्या खाली. अगर तेच विसरले तर गेले तुम्ही. समजलं, त्याच्यासाठी थोडं पाठांतर ठेवा. ओके, आपण समोर वाढू. आता लिहा एकूण, लिहा लिहा लिह प्रणय, लिह, मी सांगतोय ते लिह. एकूण नैसर्गिक सम विषम संख्या काढण्याची पद्धत. एकूण नैसर्गिक सम विषम संख्या काढण्याची पद्धत. ठीक आहे, आता तिथे लिहा, सूत्र लिहा. नैसर्गिक संख्या इज इक्वल टू नैसर्गिक संख्या इज इक्वल टू शेवटची संख्या मायनस पहिली संख्या. शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. ठीक आहे, झालं. आता काय आहे, नैसर्गिक संख्या मी सांगितले तुम्हाला. ठीक आहे, इथे पण एखादी नैसर्गिक संख्या तुम्हाला दिलेली आहे. ओके, याच्यामध्ये काय आहे, काही संख्या आहे, त्या दोन संख्यामधून शेवटची संख्या बघायची, मायनस पहिली संख्या बघायची, त्याचं काय करायचं, मायनस करायचं, आणि त्याच्यामध्ये काय जोडायचं आहे, 1. एवढं सोपी आहे. तर गणित लिहा, 11 ते 45 पर्यंत, 11 ते 45 पर्यंत
11 ते 45 पर्यंत किती नैसर्गिक किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहेत. ओके, गणित समजलं? आता पेन सोडून द्या, पेन बाजूला ठेवा आणि इकडे बोर्डकडे लक्ष द्या. आणि तुमच्याकडे एक म्हणजे अगर तुम्हाला दिसत नाही आहे तर तुम्ही झूम करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला झूम करून पाहता येते. तर आता काय सांगितलंय, 11 ते 45 पर्यंत किती नैसर्गिक सम व विषम संख्या आहेत. आपल्याला समजलं का आतापर्यंत? पण आता आपण फॉर्म्युल्याने ते काढू. ओके, नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या दिसत आहे याच्यामध्ये? 11 आणि 45. ठीक आहे, 11 आणि 45. शेवटची संख्या कोणती आहे? 45. म्हणजे याच्यात काय म्हटलेलं आहे बघा, 11, 12, 13, 14, 15, 16 असं कुठपर्यंत जाणार ते? 45 पर्यंत. आता तुम्ही मला सांगा, अगर असं क्वेश्चन आला तर भरतीच्या दिवशी किंवा भरतीच्या पेपरच्या वेळी तुम्ही असं मोजत बसणार का? 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45. किती झाले? किती झाले? आलं लक्षात? असं नाही करायचं आपल्याला. आपल्याला मोजत नाही बसायचं आहे, आपल्याला लवकरात लवकर काढायचं आहे. तर आपण हे मोजत नाही बसणार. तर याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या. ठीक आहे, शेवटची संख्या कोणती आहे? 45 मायनस पहिली संख्या कोणती आहे? 11 प्लस 1. ओके, 45 मधून 11 गेले, 5तून 1 गेला 4, 4तून 1 गेले 3 प्लस 1 इज इक्वल टू किती आला? 35. म्हणजे 11 ते 45 या दरम्यान नैसर्गिक संख्या किती आहे? 45. किती आहे? 45. सॉरी 35. 11 ते 45 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे? 35. आता हा फॉर्म्युला कशाचा आहे? नैसर्गिक संख्या. म्हणजे 11, 12, 13, 14 अशा कंटिन्यू मध्ये किती संख्या आहे त्या टोटल? 45. पण त्याच्यातल्या समसंख्या आणि विषम संख्या किती? आता मला सांगा, तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या माहित आहे का? सम म्हणजे काय? 2, 4, 6, 8. अच्छा, मग 10 नाही का? 10 बी आहे सर. हो, तर त्याचा म्हणजे हे काय आहे आपल्याला, म्हणजे कशावरून समजेल की त्या समसंख्या आहे? 2 ना सर जे गुणाकार होऊ शकतो. गुणाकार नाही, भागाकार. ठीक आहे, ज्या संख्यांनी 2 ला भाग जातो त्या सगळ्या संख्या कोणत्या आहे? सम. आणि ज्या संख्यांना 2 नी भाग जात नाही त्या कोणत्या आहे? विषम. तर मला सांगा, या 11, समजा इथे 11, 12, 13, 14, 15 असं केलं 45 पर्यंत. 11 ला 2 नी भाग जातो का समीर? अकराला 2 नी भाग जाईल का समीर? समीर गायब. ठीक आहे, 11ला 2 नी भाग जाणार नाही. तर ही समसंख्या आहे का? नाही. 12 ही समसंख्या आहे, 13ला 2 नी भाग जात नाही म्हणून ती समसंख्या नाही आहे. बरोबर? 14ला भाग जातो म्हणजे ती समसंख्या आहे. तर मग जे 11 आहे ते काय आहे? विषम संख्या. 13 काय आहे? विषम संख्या. 15 काय आहे? विषम संख्या. ओके, या संख्यांना 2 नी भाग जात नाही त्या सगळ्या विषम, आणि ज्यांना भाग जातो त्या सम. तर आता काय म्हटलेलं आहे, आपण हे नैसर्गिक संख्या तर काढली. आता त्यांनी म्हटलेलं आहे
सम पण काढा आणि विषम पण काढा. ह्या टोटल संख्यांमधून सम किती आहे आणि विषम किती आहे. आता 35 संख्यामधून सम काढायला गेलात पुन्हा तेच होईल. 11 तर नाही घेणार तुम्ही, 12, मग पुन्हा 14, मग 16, मग 18, 20 असं मोजत बसाल काय? नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, याला डिवायडेड बाय 2 करायचं. 35/2 केलं तर याच्यामध्ये ऍक्च्युली काय आहे हे बघा, 35/2. ओके, बे एक बे झाले 15, बरोबर. बे साती 14, हा एक उरला, हा एक उरला. याच्यामध्ये काय आहे, हा 34 प्लस हा 1, 34 प्लस 1 काय करायचं आहे, 34 प्लस 1. आता बघा याच्यामध्ये जी संख्या असेल म्हणजे ह्या सम आहे का, ह्या सम नाही आहे, ह्या विषम संख्या आहे. तर जर इथे विषम संख्या असेल तर हा जो 1 आहे तो कशामध्ये मिळवायचा, हे बघा इथे 35 ने भाग दिला 17. ठीक आहे. आता बघा याच्यातला 17 आणि 17, 17 सम असतील तर जो 1 उरलेला आहे तो कशामध्ये टाकायचा, ह्या सम झाल्या. आणि 17 प्लस 1 ह्या विषम झाल्या. तर इथे थोडंसं कन्फ्युज होईल. ठीक आहे. आता मी कन्फ्युजन तुमचा थोडस काढून देतो. तर काय करायचं आहे, डिवायडेड बाय 2 केलं, बरोबर आहे. 17 आला. 17 मध्ये 1 उरलेला आहे, जो बाकी 1 उरलेला आहे. जर इथे समजा ह्या 2 काय आहे, विषम संख्या. जर इथे विषम संख्या असेल तर तो 17 आणि 17, 17 सम आणि 17 विषम होत्या. तर विषम मध्ये तो 1 मिळवायचा. म्हणजे विषम संख्या किती झाल्या त्या 18 आणि सम संख्या किती झाल्या 17. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये थोडस मी तुम्हाला करून दाखवतो. इथे लिहितो मी, तुमचं कन्फ्युजन थोडंसं काढून देतो म्हणजे या गणितापुरते, मग तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45. ठीक आहे. प्रणय कुठे गेला, 11 ते 45, बरोबर आहे. 11 ते 45 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे. तर पाहू आपण आता नैसर्गिक संख्या किती आहे. आपण जे उत्तर काढलेलं आहे 35, त्या नैसर्गिक 35 आहे का. तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35 आहे. सगळ्या 35 आलं लक्षात. अगर तुम्ही असं मोजत बसले असता तर एवढा वेळ लागला असता. आता याच्यातला काय म्हटलेलं आहे, समसंख्या काढा. तर समसंख्या कोणत्या राहील, तर बघा 11ला भाग जातो का, नाही. तर ही कोणती झाली 11, विषम. ठीक आहे. 12ला भाग जातो, ही झाली सम. 13ला भाग जात नाही, 14ला जातो. पुन्हा 15ला भाग जात नाही, 17ला भाग जात नाही, 19ला भाग जात नाही, 21ला जात नाही, 23ला नाही जात, 25 नाही, 27 नाही, 29 नाही, 31 नाही, 33 नाही, 35 नाही, 37 नाही, 39 नाही, 41 नाही, 43 नाही आणि 45 नाही. हे जे गोल केलेलं आहे ते सगळे काय आहे, विषम संख्या. ज्यांना 2नी भाग जात नाही त्या विषम संख्या. तर आपण त्या संख्या मोजू किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आहे. 18
आहे? सर आता तुम्ही हे एवढं सर्व नाही करत राहाल, ठीक आहे, एक्झाम मध्ये एवढं सर्व तुम्हाला नाही करायचं आहे. तुम्हाला लवकरात लवकर उत्तर पाहिजे, तर तुम्ही काय कराल, हे जे नैसर्गिक संख्या आहे 35, त्याचे काय कराल तुम्ही, अर्धे कराल, डिवायडेड बाय 2, बरोबर. 35 मधून हे 17 जे आले, 17 लिहायचे, सम आणि विषम 17 लिहायचे, पण तो जो एक उरलेला आहे, हा शेवटचा जो बाकी एक आहे, ठीक आहे, तो कशामध्ये मिळवायचा, त्या गणितामध्ये पाहायचा की इथे विषम संख्या आहे, इथे पण विषम संख्या, तर तो एक कुठे मिळवायचा, विषम मध्ये. अगर इथे सम संख्या असती तर काय कुठे मिळवला असता, सम मध्ये. सममध्ये, ठीक आहे. आणि जर का समविषम असेल तर आपल्याला ते कुठेही मिळवायची आवश्यकता नाही. ओके.